सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी। मुंबईच्या राजभवनात आज सकाळी शपथविधीचा कार्यक्रम होतोय। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होईल। महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती। आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर केली जाते। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती। आता तेच खातं भुजबळांना देण्यात येईल अशी चर्चा आहे। बघा, छगन भुजबळांची ओबीसी नेते अशी ओळख आहे, त्यामुळे ओबीसींना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय का अशी चर्चा सध्या सुरू आहे। भुजबळांच्या या छबीचा महायुतीला आगामी निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो। ओबीसी मतदार आपल्या सोबत राहावे यासाठी म्हणून अजित पवारांनी हा निर्णय घेतला आहे का अशी चर्चा आहे। तर धनंजय मुंडेंच्या रूपाने ओबीसी नेतृत्व याआधी मंत्रिमंडळात होतं, मात्र मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांच्या रूपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात आज येतोय। तर यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात बघा। आनंद होतो आहे की आज छगन भुजबळ पुन्हा एकदा या राज्याचे महत्त्वाचे मंत्री आणि मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार आहे आणि त्यांच्या समावेशाने देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार प्रचंड मजबूत होईल आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता जो संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा केला आहे त्या संकल्पाला साजेसं काम छगन भुजबळजी करतील अशी मला अपेक्षा आहे।